नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विनंतीला न जुमानता अनेक विमान कंपन्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून घरी परतण्याकरता मोठ्या प्रमाणात भाडं आकारतायत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विमान कंपन्यांनी श्रीनगर ते देशातील प्रमुख शहरांचं भाडं 2 ते 4 पट वाढवलेलं आहे। अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर केलेत आणि म्हटलंय की या कठीण परिस्थितीतही विमान कंपन्या नफा कमावण्याकरता कोणतीही कसर सोडत नाहीयेत। काश्मीर अडकलेल्या पर्यटकांकडून जास्तीचं भाडं घेतलं जातंय। जसं काश्मीरमधून वेगवेगळ्या भागात, मग मुंबई, पुणे, दिल्ली अशा कुठल्याही भागात का असेना तिथे जाण्याकरता तिकीट बुकिंग जास्त व्हायला लागलं, तसं विमानाचे दर प्रचंड वाढलेले आहेत। विमान कंपन्यांचा मनमानी कारभार बघायला मिळतोय। विमान कंपन्यांकडून दरात 4 पटीने वाढ करण्यात आलेली आहे। विमान प्रवासाचे सध्याचे वाढलेले दर हे अक्षरशः आश्चर्यकारक आहेत। संकट काळात विमान कंपन्यांकडून लूट केली जाते। 25 एप्रिल 2025 श्रीनगर ते मुंबई वेळ 4:30 वाजता तिकीट दर 32,285 रुपये। जम्मू काश्मीरच्या विमानाच्या तिकिटात विमान कंपन्यांनी तिप्पट वाढ केलेली आहे। त्यामुळे केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यावं, विमान तिकिटाचे दर कमी करावेत अशी मागणी मनसे नेते अभिजित पानसे यांनी केली आहे। पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झालाय, त्यामुळे देशात संतापाची लाट आहे। अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये आहेत आणि त्यांना आपल्या घरी जायचं आहे। पर्यटक आपापल्या राज्यात परत जाण्याला निघताना विमान कंपन्यांनी तिकिटाच्या दरात मात्र मोठी वाढ केलेली आहे। विमान कंपन्यांनी तिकिटाचे दर नियंत्रणात ठेवावेत असे निर्देश केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी दिलेले आहेत। तरी देखील विमान कंपन्यांनी तिकिटाचे दर जास्त केलेले आहेत, वाढवलेले आहेत। असं मेलेल्याच्या टाळवरचं लोणी खाण्याचं अशी वृत्ती विमान कंपन्यांची असू नये आणि ज्या विमान कंपन्यांची अशी वृत्ती आहे त्यांना हा दणका दिलाच पाहिजे। अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही तुमच्या प्रॉफिटचा जर विचार करत असाल, म्हणजे हे जर मुंबईत पाणी भरलं की ते रिक्षावाले 100 ते 500 रुपये घेतात, तशा प्रकारची वृत्ती जर विमान कंपन्यांची असेल आणि ते सुद्धा असा अतिरेकी हल्ला झाल्यानंतर, तर हे दुर्दैवी आहे आणि अशा विमान कंपन्यांवरती अतिशय कडक ऍक्शन घेतली पाहिजे।